बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीची तयारी पूर्ण भारतभर खूप वेगवेगळ्या प्रकारे चालू आहे. प्रत्येक जण हा वेगवेगळ्या पद्धतीने उत्साह साजरे करण्याचा प्रयत्न करत आहे. जसं की बॅनर्स आपण बघतोय खूप हटके. यावर्षी बॅनरच्या कॉन्सेप्ट आणि क्रिएटिव्हिटी एवढी जबरदस्त यूज केली आहे ना, खरंच सॅल्यूट त्या एडिटर्सला आणि कॉन्सेप्ट लिहिणाऱ्या लोकांना. खूप छान. तर बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना तर पहिल्या शुभेच्छा. व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की बाबासाहेबांची जी जयंती येते त्या जयंतीला आपला जो समाज बांधव आहे, आपले जे भीमसैनिक आहेत, एका दिवसासाठी जागा होणारा जो समाज आहे, त्या समाजासाठी खास हा व्हिडिओ आहे. आणि माझ्या भीमसैनिकांना एक विनंतीपूर्वक हा व्हिडिओ असेल की भीमसैनिकांनो, आपल्याला या 135व्या जयंतीनिमित्त एक धोरण आखायचं आहे. जो समाज 12ही महिने झोपलेला असतो तो समाज 14 एप्रिलच्या दिवशी जागा होतो. हरकत नाही, जर जागा झालाच आहे तर आपल्या समाजाकडून आपल्याला एक काम करून घ्यायचं आहे. जे बाबासाहेबांचे स्मारक आहेत किंवा बुद्धविहार आहेत, तेच नाही तर आपण लावतोय तो झेंडा आणि तिथला परिसर. आता स्मारकाच्या आजूबाजूचा परिसर असेल, बुद्धविहारांच्या आजूबाजूचा परिसर असेल, किंवा आपण लावतो तो झेंडा त्या बाजूचा परिसर असेल, किती दयनीय आणि बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला भेटतोय सगळ्यांना माहिती आहे. पण आपण करतोय का? त्याच्यावरती काहीतरी करतोय का? काहीच करत नाही. आपण फक्त 14 एप्रिल आल्यानंतर पताके लावणं, डीजे लावणं, नाचणं, गाणं, संपला विषय. 15 एप्रिलपासून तर पुढच्या 14 एप्रिलपर्यंत तिथे काय परिस्थिती असते कुणाचंही लक्ष नाही. म्हणून मित्रांनो, ज्या ज्या गावामध्ये पॉसिबल असेल, तुमची वर्गणीवरती डिपेंड करते, शिल्लक असेल तर काही गोष्टी तुम्हाला सांगतो. आणि ज्या ज्या गावाची अशी परिस्थिती आहे जिथं बुद्धविहार वेगळ्या म्हणजे दयनीय परिस्थितीमध्ये आहे, जिथे स्वच्छता नाही आहे, आपण लावतोय तो झेंडा, त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ नाही आहे, तो ओटा बरोबर नाही आहे, 12 महिने जो फडकणारा झेंडा आहे तो फाटलेला असतो, त्या गोष्टीसाठी आज आपल्याला काहीतरी करायचं. जसं की स्वच्छतेच्या बाबतीत वॉल कंपाऊंड असेल, तुमच्या वर्गणीतून थोडा पैसा एक वॉल कंपाऊंडसाठी द्या. मे बी तुम्हाला पॉसिबल नसेल की तुम्ही सिमेंटचं वॉल कंपाऊंड करताल, पण पॉसिबल तुम्हाला तारेचं कंपाऊंड आहे. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी वॉल कंपाऊंड करा, ज्यांना पॉसिबल नसेल त्यांनी तारेचं कंपाऊंड ॲटलिस्ट करा म्हणजे करा. शिल्लकचा पैसा ज्यांच्याकडे असेल, भांडवल जमा झालेलं असेल, तर आपण CCTV एक लावला पाहिजे. जास्त महागडी गोष्ट नाही आहे, पण सुरक्षितता आपण जपली पाहिजे. आपल्या हातामध्ये आहे. नाहीतर मग आपल्याला एकच येतं, विटंबना झाल्यानंतर पोलीस केस आणि भीमटोला. ही गोष्ट करण्याची गरज पडली नाही पाहिजे. यासाठी आपण आज सतर्क राहिलं पाहिजे आणि ते आपल्या हातामध्ये आहे. म्हणून माझ्या भीमसैनिकांना विनंती आहे, सुरक्षा आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला होतील त्या गोष्टी करा. बाबासाहेब म्हणजे एका दिवसाचा गौरव नाही, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जो समाज 12 महिने झोपलेला असतो त्यांना जागा ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. असल्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. महत्त्वाची आहे ती सुरक्षा आणि स्वच्छता. तर या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि द्याल अशी अपेक्षा आहे. जय भीम.